प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आज पुन्हा एकदा आपण एकत्र आहोत. ही देवाची कृपा आहे. आपण मागच्या वेळेस देवदूत हा सिद्धांत शिकत असताना सुरुवात केली आणि देवदूत भाग पहिला, देवदूताचं अस्तित्व, त्याच्यानंतर देवदूतांची व्याख्या आणि मग तिसरं देवदूतांचा समुदाय याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता देवदूतांचं व्यक्तिमत्व हे आपण आज शिकणार आहोत. देवदूतांचं व्यक्तिमत्व, त्याचे जवळजवळ 9 पॉइंट आहेत. त्या 9 पॉइंटमध्ये आपण वचनानुसार पाहणार आहोत. देवदूत निर्मित जीव आहे, म्हणजे देवदूत ह्यांना देवाने निर्माण केलेलं आहे. आणि स्तोत्र संहिता 148 दुसरं वचन आणि 5वं वचन. कलसई याचा पहिला अध्याय 16वं वचन. प्रगटीकरण याचा 4था अध्याय 21वं वचन. आता एकाने काढा कलसई 1 आणि 16 वचन. तोपर्यंत मी स्तोत्र 148 आणि त्याचं दुसरं आणि 5वं वचन वाचत आहे. नीट लक्ष द्या. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. 5वं वचन. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करो, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. हालेलुया. म्हणजे देवदूत निर्मित जीव आहे, देवाने निर्माण केलेले हे जीव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. देवदूत निर्मित असल्यामुळे त्यांना मर्यादा आहे व ते देवावर अवलंबून आहे. निर्मित जीव आहेत, त्यांना मर्यादा आहे आणि देवावर ते अवलंबून आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. देवदूत हे देवाने निर्माण केलेले जीव आहेत, त्यांना मर्यादा आहे आणि ते देवावर अवलंबून आहेत. कलसई 1:16 वाचता येईल, कोणी काढला असेल तर. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्यांच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्यांच्याद्वारे त्यांच्यासाठीच निर्माण झाले आहे. आमेन. हालेलुया. फार सुंदर वचन आहेत. म्हणजे प्रगटी 4:11 मध्ये पण आहे. आपण पुढे जाणार आहोत की ते निर्मित जीव आहेत, देवदूत निर्मित जीव आहेत. त्याच्यानंतर ते स्वतः सार्वकालिक नाहीत, परंतु देवाने त्यांना सार्वकालिक जीवन दिले आहे. म्हणजे ते स्वतः सार्वकालिक नाही, पण कुणी त्यांना सार्वकालिक जीवन दिलेलं आहे? देवाने त्यांना सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, कारण देवाने त्यांना निर्माण केलेलं आहे. तिसरा त्याच्यातला भाग येतो आणखी, त्याची निर्मिती काळ वचनात दिलेला नाही. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की देवदूतांची जी निर्मिती आहे त्याबद्दल त्याच्यात काळ आणि वेळ कुठं दिलेला नाही, परंतु जे जगाच्या निर्मित अगोदर निर्माण केले गेले तेही आहे. म्हणजे जगाच्या निर्मितीच्या अगोदर यांना निर्माण केलेलं आहे. इयोबाचं पुस्तक 38वा अध्याय, बरं का, 38वा अध्याय आणि 4 आणि 7 वचनापर्यंत. 4 आणि 7 वचनापर्यंत. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापन सूत्र कोणी लाविले हे तुला ठाऊक आहे काय? तिचा स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली? त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. आमेन. हालेलुया. त्या वचनाप्रमाणे गेलं. 7वं वचन देखील वाचलेलं. त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारींनी जय जयकार केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं देवदूताचं व्यक्तिमत्व, म्हणजे ती एक व्यक्तिमत्व म्हणून ती निर्माण केलेली गेलेली आहे. तो निर्मित जीव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यासारखं शरीर त्यांना नाही, पण देवाने त्यांना निर्मित केलेलं आहे. पुढे जाऊया. पहिला भाग जो आपण आज शिकत आहोत, देवदूताचं व्यक्तिमत्व शिकत आहोत. व्यक्तिमत्व, जसं आज जर तुम्हाला विचारलं की एक व्यक्ती आहे, की उदाहरणार्थ जोसेफ याला जर आपण, हा व्यक्तिमत्व आहे त्याचं, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय गुण आहेत
तर आपण सांगू शकतो नाही का, त्याला देवाने निर्माण केलेला आहे, तो जोशी च्या घरात जन्मास आलेला आहे, त्याचे आई वडील वगैरे वगैरे आपण माहिती देऊ शकतो, व्यक्तिमत्वाची माहिती. तसं देवदूतांची निर्मिती कशी झाली त्याची प्रथम माहिती आपल्याला मिळाली या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. दुसरा भाग, देवदूत आत्मे आहेत. देवदूत काय आहेत? आत्मे आहेत. हे फार महत्वाचं आहे. आणि ते आत्मे आहेत. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 13 वचन 14 वचन. देवदूत आत्मे आहेत. देवदूत निर्मित जीव आहेत. देवदूत आत्मे आहे, पण व्यक्तिमत्व आहे. त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. ज्यांना वारसाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व पराचारक आत्मे नाहीत काय? तोच इब्री त्याचा 12वा अध्याय आणि 22वा वचन. 12वा अध्याय आणि 22वा वचन. 12वा अध्याय आणि 22वा वचन. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत. बस 23वा वचन पण वाचा. स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठाचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश, देव पूर्ण केलेल्या नीतिमानाचे आत्मे. आमेन. इथं लिहिलेले बघा, दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. देवदूत आत्मे आहेत, हे सेवा करणारे आत्मे आहेत, म्हणजे परिचारक आत्मे असं लिहिलेलं आहे नाही का, आपण वाचलं ते पुढे आपण तर आपल्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर ते आत्मे असल्यामुळे त्यांना मानवासारखी भौतिक किंवा शारीरिक मर्यादा नाही. म्हणजे देवदूत आहेत पण त्यांना आपल्यासारखी मर्यादा नाहीये, शारीरिक मर्यादा नाही. भौतिक आणि शारीरिक आपल्याला मर्यादा आहे, आपण भिंतीतून जाऊ शकत नाही नाही का, आपल्याला मर्यादा आहे. देवदूत सगळं बंद असलं तरी ते येऊ शकतात, हे वैशिष्ट्य आहे त्यांच्यामध्ये. आत्मे आहेत ते, आणि शारीरिक मर्यादा नाही त्यांना, आपल्याला जशी आहे. लूक 24 आणि 39 वचनामध्ये आपल्याला ते दिसल. परंतु ते देवासारखे सर्वत्र नाही. हा फार महत्वाचा भाग आहे. देवदूत आहेत, मग आपण त्याला म्हणू की ते देवासारखे कुठेही येऊ शकतात, कुठेही आहेत, नाही. देव सार्वभौम आहे, देव सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, परंतु देवासारखे सर्वत्र नाहीत. देवदूत देवासारखे सर्वत्र नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, देवाच्या आज्ञेवरून मानवी रूप धारण करून मानवाने करावयाचे काम ते करू शकतात. कोणाच्या आज्ञेवरून? देवाच्या आज्ञेवरून. आपण नाही आज्ञा देऊ शकत, रे देवदूता तू हे कर. देव त्यांना आज्ञा देणार, देव त्यांना आज्ञाने मार्गदर्शन करणार नाही का, धरून मानवाने करायचे काम ते करू शकतात. कोण? देवाच्या आज्ञेवरून. स्तोत्र संहिता 78-25. स्तोत्र संहिता 78 आणि 25. दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली, पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यास दिले. हालेलुया. अजून उत्पत्ती 18:8. उत्पत्ती 18:8. उत्पत्ती 18:8. हे सेवा करणारे आत्मे आहेत. ते आत्मे आपल्या नंतर अब्रामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू ही आणून त्याच्या पुढे ठेवली, आणि ते जेवीत असता तो त्यांच्या जवळ झाडाखाली उभा राहिला. आता या ठिकाणी या सगळ्या वचनावरून दिसतं की ते मानव रूप धारण करून येऊ शकतात. पण कोणामुळं? देव आज्ञामुळं. आपण आज्ञा करून तू मानव रूप धरून करून ये माझ्याकडे, तसं होणार नाही. कारण देवाने आज्ञा दिली, जसं अब्रामाला त्यांचं दर्शन झालं नाही का, पण देवाने त्याला आज्ञा दिली होती आणि म्हणून तो गेला. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी जी गोष्ट घडली ते आपल्याला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. देवदूत आत्मे आहे, देवदूत निर्मित जीव आहे. तिसरा, देवदूत अविनाशी आहे, मरत नाही. देवदूत अविनाशी आहे. आता याचं अविनाशी पण आपण लूक वर्तमानाच्या 20व्या अध्यायामध्ये पाहूया. हे अविनाशी पण त्यांना देवापासून प्राप्त झालेलं आहे. कोणापासून प्राप्त झालंय? देवापासून. अविनाशी आहेत. आपल्याला आपण नाश पाहू शकतो, आपला नाश होणार, पण देवदूत नाश पाहू शकत नाही.
हालेलुया. पण आपल्यामध्ये देवा तुझा आत्मा आहे, त्याचा नाश होत नाही. आपल्याला जो जीव आत्मा शरीराचा नाश होईल, पण आपण स्वर्ग राज्यात ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपलं गौरवी शरीर आपल्याला देव प्राप्त करून देईल. तो भाग वेगळा आहे. आपण देवदूत अविनाशी आहे. लूक 20:34-35 वचन वाचता येईल. येशूने त्यांना म्हटले, या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात, परंतु ते युग व मेलेल्यातून पुनर्स्थान ही प्राप्त करून घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत, आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनर्स्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. आमेन. देवदूत अविनाशी आहे. हे अविनाशी पण त्यांना कोणापासून प्राप्त झालेलं आहे? देवापासून. मानवासारखं त्यांना शारीरिक मरण नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला जसं शारीरिक मरण आहे तसं देवदूतांना नाही. चौथा पाठ जाऊ. देवदूत एक समूह आहे. देवदूत एक समूह आहे, आणि तो समूह काय? मानवासारखे त्यांची जाती किंवा जमात नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये विवाह नाही, त्यांच्यात प्रजोत्पादन होत नाही. म्हणजे देवदूत एक समूह आहे, यांचे लग्न होत नाही आणि त्यांना मुलं बाळ पण होत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कुणी आपल्याला फसवू शकतं, अरे देवदूतांसंगती लग्न होऊ शकतं, देवदूत असं सगळं बोलणारे. पण देवाचं वचन आपल्याला शिकवतं की ते एक समूह आहे. लूक 22 आणि 34-35 मध्ये आपण पाहतो. मत्तय याचा 22वा अध्याय 30 वचन पहा. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 16 वचन पहा. मानवासारखे त्यांची जाती किंवा जमात नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये विवाह नाही. आपल्यामध्ये जसे जाती जमाती आहेत नाही का, तसं देवदूतांमध्ये जाती जमाती नाहीये. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला काहीच माहित नाही देवदूतांबद्दल, पण आपण आता जे शिकत आहोत ते फार महत्वाची माहिती आपल्याला मिळते वचनातून, की त्यांना जाती जमाती नाही, ते लग्न करत नाही, लग्न होत नाही त्यांची, आणि ते मुलं बाळ प्रसवू शकत नाही. हे सिद्धांत पक्का देवाच्या वचनाला धरून तसाच्या तसा आहे. इब्री 2:16. इब्री 2:16. इब्री 2 आणि 16. कारण खरे पाहता तो देवदूताच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानास साह्यास देतो. येशू कोणाच्या सहाय्यासाठी आला? अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यासाठी आला, देवदूतांसाठी नाही आलेला. हे लक्षात घ्या. म्हणजे मानवाला त्याचं महत्व दिलं गेलेलं आहे, हे आपल्याला दिसतं. तो एक समूह आहे. देवदूत असंख्य आहे, खूप आहेत देवदूत. 200, 300, 500, 1000 असं नाही, असंख्य. त्यांना कोणत्याही रीतीने मोजता येत नाही, एवढे देवदूत आहेत. हालेलुया. आता त्यासाठी आपल्याला रेफरन्स पाहावा लागेल, आणि तो आहे दानियल 7वा अध्याय 10वं वचन, 9वं वचन, लूक 2रा अध्याय 13 वचन. काय लूक 2रा अध्याय 13 वचन नाही का? मानवाच्या दृष्टीने देवदूतांची संख्या अगणित आहे, ती फक्त देवालाच माहित आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. खूप आहे, पण ती कोणाला माहित आहे? फक्त देवाला माहित आहे ती संख्या. आपण काही सांगू शकत नाही कुठे ती संख्या, आपल्याला नाही माहिती, पण देवाला ती माहित आहे. ते असंख्य आहे. वाचा बरं कोणतरी लूक 2:13. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला, आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. आमेन. आमेन. इथं किती लिहिलं? असंख्य देवदूतांचा समूह असं लिहिलेलं आहे नाही का? म्हणजे असंख्य देवदूत आहे. किती रेफरन्स आहे? स्तोत्र 148 2 ते 6 वचन, इयोब 25 3 वचन, स्तोत्र संहिता 68:15, इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 22 वचन, दुसरे राजे 6वा अध्याय 17 वचन, प्रगटीकरण 5वा अध्याय 19. इतके वचन आहेत की ज्यांच्याबद्दल देवदूत असंख्य आहे अशी माहिती आपल्याला मिळते. येशू देवदूतांच्या सैन्याविषयी बोलला. कुठं बोलला येशू देवदूतांच्या सैन्याविषयी? आठवा बरं, कुठं बोललाय ना येशू? कुठंतरी बोललाय येशू, काय माहित नाही का? 26वा अध्याय मत्तई 53व वचन.
हा क्रूस खांबावर असतानाच आहे ते. आपण त्या दिवसांमध्ये आहोत नाही का. क्रूस खांबाच्या 23वा अध्याय वाचा. तुला असे वाटते काय 26वा अध्याय 53 वचन. हा बरोबर. तुला असे वाटते काय मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूताचा 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही. बघा 12 पलटणीपेक्षा अधिक पाठवून देणार नाही का. येशू स्वतः म्हणतो की मी जर मागितलं तर तो देवदूत पाठवेल. मला ज्या कामासाठी त्यांनी देवाने पाठवलेलं आहे माझ्या पित्याने ते मला पूर्ण करायचं आहे. हालेलुया. फार सुंदर रीतीने आहे. देवदूत देखील तो बोलवू शकला असता पण त्याचं बलिदान फार महत्वाचं होतं. पण आपल्याला या ठिकाणी दिसतं की समूह आहे. देवदूत एक समूह आहे. देवदूत असंख्य आहे. देवदूत असंख्य आहे. देवदूत मानवापेक्षा उच्च आहे. देवदूत मानवापेक्षा उच्च आहे. आता इथं हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्यापेक्षा उच्च आहेत देवदूत. आता ते उच्च आहेत म्हणून आपण त्याची आराधना स्तुती केली पाहिजे का. नाही. उच्च तर देवच आहे त्याचीच आराधना स्तुती केली पाहिजे. पण इथं पुढे आपण ज्यावेळेस पाहतो देवदूतांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि देवदूतांच्या गुणधर्मामध्ये त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की देव आपल्याला आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या अगोदर जाऊया आपण. देवदूत असंख्य आहेत पाहिलं. देवदूत मानवापेक्षा उच्च आहेत. स्तोत्र 8:1-5 वचन. स्तोत्र 8:1-5 वचन. हे परमेश्वरा आमच्या प्रभो सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूट घेणाऱ्या यांना कुटीत करावे म्हणून तू असे केले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व तोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. बघा 20 वचन 103 स्तोत्र आणि 20 वचन देखील. अहो परमेश्वराच्या दूतांनो जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या दूतांनो. कोणाच्या दूतांनो. परमेश्वराच्या. जे तुम्ही बलसंपन्न आहात म्हणजे ताकदवर आहात त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता म्हणजे परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे ते चालतात. असं स्पष्ट रीतीने म्हणजे देवाचं वचन आपल्याला शिकवतं. इब्री 2:7 वचन देखील. माणसाला देवदूतापेक्षा किंचित कमी असे निर्माण केले. माणसाला देवदूतापेक्षा किंचित असे निर्माण केलेले आहे. माणसाला देह आहे परंतु देवदूत आत्मे आहे. माणसाला देवदूतापेक्षा किंचित कमी असे निर्माण केले पण माणसाला देह आहे परंतु देवदूत आत्मे आहेत. परंतु माणसाप्रमाणे देवदूत देवाचे वारस होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. देवदूत वारस झाले असते तर आपल्याला निर्माण करून काय फायदा होता का. म्हणजे आपण वारस होऊ शकतो पण देवदूत वारस होऊ शकत नाही. देव त्याचा निर्माण करता आहे पण पिता नाही. हे फार महत्वाचं आहे. देव त्याचा निर्माण करताय. आपला निर्माण करता देव आहे म्हणून आपल्याला लेकरू बनवलेला आहे. आपण त्याचे लेकर आहोत. तो आपला पिता आहे. पण देवदूतांना निर्माण केलेला आहे पण त्यांना पिता अशी संज्ञा बोलता येत नाही. कारण इथं लिहिलं देवाने फक्त माणसालाच वारस केलेला आहे. देव त्याचा निर्माण करता आहे पण पिता नाही. हे लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. वारस फक्त आपल्यालाच केलेलं आहे. हालेलुया. फार सुंदर आहे. परंतु देव आपल्याला निर्माण करता आहे पण पिता नाही. तो येशू देवदूतापेक्षा श्रेष्ठ आहे. इथं मी सांगितलं मानवापेक्षा देवदूत श्रेष्ठ आहे ना. मग आपण म्हटलं असतं की अरे येशू मग मानव होता मग येशूपेक्षा श्रेष्ठ असेल देवदूत. बरोबर आहे ना. नाही.
वाचूया वचन. इब्री 1:5 इब्री 1:5. म्हणजे बॅलन्स बायबल आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टी आणि बॅलन्स शिकवतं. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहे, आज मी तुला जन्म दिला आहे, आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र असा होईल. 2:6 इब्री 2:6. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव पुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. 6 पॉइंट इथपर्यंत आहे. देवदूत निर्मित जीव आहेत. आपण शिकत आहोत देवदूताचं व्यक्तिमत्व, म्हणजे देवदूत निर्मित जीव आहेत. दुसरं आपण पाहिलं देवदूत आत्मे आहेत. तिसरं आपण पाहिलं देवदूत अविनाशी आहेत. चौथं आपण पाहिलं देवदूत एक समूह आहे. पाचवं आपण पाहिलं देवदूत असंख्य आहे. आणि 6वं पाहिलं देवदूत मानवापेक्षा उच्च आहे. 7वं पाहिलं देवदूत स्वइच्छा असणारे प्राणी आहे. त्यांना स्वतःची इच्छा आहे देवदूतांना, हे लक्षात घ्या. ते स्वतःची इच्छा असलेले प्राणी आहेत असं म्हटलेलं आहे. यशायाचा 14वा अध्याय 12, 13, 14 वचन. याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल. यशायाचा 14वा अध्याय 12, 13 आणि 14 वचन. हे देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीस कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारंगांहून माझे सिंहासन उंच करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान. कोण बोलत आहे? देवदूत बोलत आहे. म्हणजे देवदूत स्वतःची इच्छा काय आहे हे प्रगट करत आहे. हाच तो देवदूत होता ज्याला पतन पावला, ज्याला आपण लुसिफर म्हणतो, जो पतन पावला, ज्याला टाकण्यात आलं, नाही का. म्हणजे देवदूत स्वइच्छा असणारे प्राणी आहेत, नाही का. आपण कधी कधी स्वर्गात असलेला हा देवदूत, याच्या मनात कसं काय पाप आलं प्रश्न येतो ना. तो देवावर पाखर घालणारा होता, मग याच्या मनात का आलं असं प्रश्न येतो. कारण देवदूत स्वइच्छा असणारे प्राणी, त्यांना स्वतःची इच्छा देवाने दिलेली होती. म्हणजे ते स्वतःच्या इच्छेने निर्णय घेऊ शकत होते, स्वतः इच्छा प्रगट करू शकत होते. पण ते हा विसरला की मी निर्मित आहे, मला कोणीतरी निर्माण केलेला आहे, तो विसरला. आणि मग त्या गर्वामुळे त्याला या भूतलावर टाकण्यात आलेला आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याला वाटलं माणसासारखी देवदूतांना स्वइच्छा आहे. काही देवदूतांनी पाप केले. यावरून हीच वस्तुस्थिती सिद्ध होते की देवाच्या आज्ञेचं पालन किंवा अवज्ञा करण्याने त्यांना स्वातंत्र्य आहे. या देवदूतांना स्वतंत्रता आहे. ते पाप करू शकतात, चुका करू शकतात, कारण ते स्वइच्छा आहे त्यांना. म्हणजे देवाने जे काही निर्माण केलं प्रत्येकाला इच्छा ठेवलेली, स्वइच्छा ठेवलेली आहे. पण प्रत्येकाने अधीन राहिलं पाहिजे. हा देवदूत अधीन राहिले नाही. त्याचं कारण की स्वइच्छा असणारे प्राणी आहेत. 2 पेत्र 2 अध्याय 4 वचन, यहुदा 6 वचन आणि 9 वचन. आता आपण जाऊया पुढं. देवदूतांना व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व, एक विशेष व्यक्ती, असं व्यक्तिमत्व, एखाद्या व्यक्तीत असलेले गुणधर्म, म्हणजे इच्छा आहे, सुज्ञपणा आहे, भावना इत्यादी देवदूतांमध्येही आहेत. आपण म्हणू की देवदूतांना काहीच समजत नाही, देवदूतांना काही इच्छा नाही, पण देवदूतांना इच्छा आहे. देवदूतांना व्यक्तिमत्व आहे, एक व्यक्तिमत्व आहे त्यांना. ते काय व्यक्तिमत्व आहे? मत्तई 18:10 व्यक्तिमत्व आहे त्यांना. मत्तई 18:10, स्तोत्र 103:20-21, प्रगटीकरण 4:7, प्रगटीकरण 4:7. त्यांना काय आहे? इच्छा, व्यक्तिमत्व आहे. देवदूत व्यक्तिमत्व आहे त्यांना. आणि हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहिलं पाहिजे. काय व्यक्ती, एका व्यक्तीत असलेले गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे त्यांना इच्छा आहे, सुज्ञपणा आहे, भावना इत्यादी देवदूतांमध्येही आहेत. आपण म्हणून काहीच नसतं असं नाहीये. म्हणजे काय नुसता दगड आहे का? नाही. देवदूतांमध्ये फक्त त्यांना
देवाने एक वेगळं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. प्रेज द लॉर्ड. शेवटचा 9वा भाग. देवदूत अदृश्य आहे, दिसत नाही. कलसे पत्र 1 अध्याय 16 वचन. ते आत्म्य असल्यामुळे ते दिसत नाहीत, परंतु काही वेळा मानवाला दिसू शकतात. जेव्हा तारण झालेल्यांचे गौरव होईल तेव्हा ते देवदूतांना पाहू शकतील. पाहणार आपण, दिसणार आपल्याला. पुष्कळशा वेळेस देवदूत मानवाला दिसलेले आहेत, पण आपल्या इच्छेने नाही, तर देवदूत अदृश्य आहेत. पत्र 1 अध्याय 16 वचन. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्यांच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण झाले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवदूत अदृश्य आहे, दिसत नाही, पण आत्म्य असल्यामुळं ते दिसत नाही. देवदूत अदृश्य आहे. कलशे 1:16 आपण पाहिलं. ते आत्म्य असल्यामुळे ते दिसत नाहीत, परंतु काही वेळ ते मानवाला दिसू शकतात. जेव्हा तारण झालेल्याचे गौरव होईल तेव्हा ते देवदूतांना पाहू शकतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपण 9 पॉइंट मी घाईघाईने घेतलेले आहेत, पण तुम्ही जर लिहिले असतील तर बरं आहे, नसतील लिहिले तर पुढच्या वेळेस येताना मी याची एक झेरॉक्स कॉपी, म्हणजे हे जर पुस्तक तुम्हाला पाहिजे तर याची किंमत मी असं व्यवस्थित बाइंडिंग वगैरे करून सगळं व्यवस्थित तुम्हाला मी काढून आणेल. मी तुम्हाला सांगेल की तिला एक पुस्तक आहे, ते सगळं तुम्हाला मग पूर्ण प्रिंटच्या प्रिंट तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. आज आपण शिकलेलो आहोत देवदूतांचं व्यक्तिमत्व. ते निर्मित जीव आहेत. देवदूत आत्मे आहेत. देवदूत अविनाशी आहेत. देवदूत एक समूह आहे. देवदूत असंख्य आहेत. देवदूत मानवापेक्षा उच्च आहे. देवदूत स्वइच्छा असणारे प्राणी आहेत. देवदूतांना व्यक्तिमत्व आहे. देवदूत अदृश्य आहे. प्रेज द लॉर्ड. 9 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि देवदूत, आपल्याला वाटायचं देवदूत म्हणजे काय, देवदूत नुसते पांढरा काहीतरी पंख वगैरे असं लगेच दिसत असेल. आता त्याचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं की त्याला निर्मित जीव आहे, आत्मा आहे, तो अविनाशी आहे, मरत नाही. म्हणजे देवदूत एक समूह आहे मोठा. देवदूत असंख्य आहे, मानवापेक्षा मोठे आहेत, म्हणजे उच्च आहे असं लिहिलेलं आहे. आणि देवदूत स्वइच्छा असणारे प्राणी, त्यांना पण इच्छा आहे. देवदूतांना आता त्यांची इच्छा आहे म्हटल्यावर ते मग त्यांच्या इच्छेने करतात का? नाही, ते देवाच्या अधीन आहेत. देवाची जी इच्छा असते त्याच इच्छेने ते पुढे वाटचाल करतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. देवदूतांना व्यक्तिमत्व आहे आणि देवदूत अदृश्य आहे. प्रेज द लॉर्ड. ते दिसत नाही, पण ज्यावेळेस वेळ येतो त्यावेळेस ते आपल्याला दिसू शकतात. आपल्याला अनुभव पण घेता येतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत, पुढच्या शुक्रवारी, देवदूतांचे गुणधर्म, त्यांच्यात काय काय गुण आहेत, त्या गुणांचा आपण फायदा घेतला पाहिजे, नाही का? प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्यामध्ये ते गुणधर्म आहेत का नाही, आपण पण ते गुणधर्म विचारात घेतले पाहिजे की देवदूतांचे गुणधर्म काय आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.